मुक्ताईनगर ते बुऱ्हाणपूर इंदौर महामार्ग झाला खड्डेमय, वाहनधारक हैराण। मुक्ताईनगर ते बुऱ्हाणपूर इंदौर महामार्ग झाला धोक्याचा असून चैतन्य महाराज कुटी लगत 4 मोठे खड्डे, निधी हॉटेल जवळ 3 खड्डे, पुढे खामखेडा पोलीस पाटीलच्या नवीन बांधकाम घरासमोर खड्डे, बंद पडलेला टोलकाटा पूर्णाळ करकी चौफुली, मंदाडे समोर मुक्ताईनगर, नटराज हॉटेल समोर भुसावळ महामार्ग रस्त्यावर काँक्रीटी रस्ते उखडलेले आहे। नेहमी या मार्गावर अपघात होत आहे। जीव धोक्यात आणि चिडीखोप्यात जणू काय चालू आहे। कॉन्ट्रॅक्टर मात्र आपले पेमेंट घेऊन गार झोपेत आहे। प्रशासनानेही टक्के घेऊन चिडीचूप आहे। यामध्ये प्रवाशांचा जीव पणाला लागला आहे। अमित ठाकरे व राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मुक्ताईनगर शहरात रस्ते दुरुस्ती जागर यात्रा भव्य मोर्चा मधुकर भोई यांच्या अध्यक्षतेखाली रॅली भव्य मोर्चा काढलेला होता। मागणीचे पत्र सार्वजनिक विभाग उपविभाग मुक्ताईनगर, रस्ते विकास महामंडळ मुक्ताईनगर, पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले होता। प्रशासनाने झोपेतून उठावे असे मत वारंवार मनसे करीत आहे। जय महाराष्ट्र। मुक्ताईनगर ते बुऱ्हाणपूर महामार्ग आणि बुऱ्हाणपूर ते इंदोर हा जो महामार्ग या 2-3 वर्षांत सुरू होणार होता, अद्यापपर्यंत तो सुरू झाला आणि मध्यंतरी बंद पडला। भरपूर वेळा कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामध्ये बदलले। जे काँक्रिटीकरण हा रस्ता आहे मुक्ताईनगर ते बुऱ्हाणपूर, या काँक्रिटीकरण रस्त्यामध्ये भरपूर वेळा कॉन्ट्रॅक्टर लोकांनी ते जागे 1-1 किलोमीटरचे रस्ते बनवले, परंतु ते पुन्हा उचलले। पुन्हा त्यांनी ते दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरने ते काम घेतले, पुन्हा ते भरले काँक्रिटीकरणने, सिमेंट काँक्रिटीकरणने, पुन्हा ते उचलले। या रस्त्याने बुऱ्हाणपूरपासून तुम्ही येत असाल किंवा इच्छापूरपासून मुक्ताईनगरकडे येत असाल तर असे एवढे मोठमोठे खड्डे झालेले आहे। 4x4चे मोठमोठे खड्डे आहेत, कुठे भेगा झालेले आहेत, कुठे फाटलेले आहेत, कुठे त्यांच्या केमिकलयुक्त त्या लिक्विडने डागडुगी केलेली आहेत। अशा असंख्यप्रमाणे मोठमोठे 4x4 4x6चे खड्डे रस्त्यावर झालेले आहेत। मध्यंतरी अपघातसुद्धा झालेले आहे। एवढे काँक्रिटीकरण हा पूर्ण कॉन्ट्रॅक्टरने फक्त पैसे खाल्लेले आहेत आणि कामं कमी केलेले आहेत आणि याच्यावर शासन पुन्हा ते रिपेरिंग करून तो रस्ता आज रोजी पूर्ण खराब झालेला आहे। मोटरसायकलचे अपघात झालेले आहेत, रात्री वाहतूक जे 4 व्हीलर असतात त्यांचे अपघात झालेले आहेत। प्रशासन आणि जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे उपविभाग मुक्ताईनगर हे दुर्लक्ष करीत आहे आणि रस्ता विकास मंडळ जे आहे जे केंद्राचं डिपार्टमेंट येतं ते लक्ष घालत नाहीत। दिवसेंदिवस रस्ता हा खराब होत चाललेला आहे। कॉन्ट्रॅक्टर आपल्या फक्त मलाई खाऊन झोपलेला आहे आणि हा सर्वसामान्यांना याचा झटका बसतो आहे। सर्वसामान्याचा जीव हा धोक्यात येतो आहे, सर्वसामान्य माणूस त्याच्यात मरतो आहे आणि रस्ते एवढे खराब झालेले आहे की कोणी या ठिकाणी पदाधिकारी मुक्ताईनगर विधानसभेचे आहे, रावेर लोकसभेचे खासदार आहेत, विधानसभेचे आमदार आहेत, विधान परिषदेचे आमदार आहेत, ह्या लोकांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि परिस्थिती अगदी गंभीर करून ठेवलेली आहे। कामं झालेली नाही आहे आणि आता एवढे समस्या आमच्या समोर आल्या आहे की 2 अपघात आम्ही डोळ्यांनी पाहिलेले आहेत अक्षरशः। ह्या खड्ड्यांमुळे ह्या 4x4 6x10चे हे खड्डे रस्त्यावर पडल्या, तुम्ही पाहून घ्या। तुम्ही त्या व्हिडिओ चित्रामध्ये तुम्हाला दाखवले जाईलच। एवढी खराब परिस्थिती आहे। त्या रस्ता विकास मंडळाने लक्ष घालावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करेल आणि निवेदन देऊन त्या रस्ता रोको आंदोलन करण्याचा आम्ही अर्जावर निवेदनात समाविष्ट करीत आहेत। आम्ही तुम्हाला अगोदर संकल्पना किंवा तुम्हाला सूचित करत आहे, नंतर नाहीतर मनसे टाईलने आम्ही आंदोलन करू, एवढं नक्की। जय महाराष्ट्र। जय